विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी पोलीस भरती 2025 ची एकूण 25,000पेक्षा जास्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या पदभरतीबद्दल शैक्षणिक पात्रता, वयाची अट, त्याच्यानंतर मैदानी चाचणी कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये शारीरिक पात्रतेमध्ये उंची किती पाहिजे, त्याच्यानंतर छाती किती पाहिजे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे आणि मराठीमध्ये परीक्षा होत असते कशा प्रकारे होत असते आणि सर्व विषयांच्या नोट्स कशा प्रकारे भेटतील जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करू शकतात. डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्हाला देखील फॉर्म भरून घ्यायचा असेल तर खाली बघू शकता 8108570665 या नंबरवरती मेसेज करून कॉल करू नका, फक्त व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकतात. आता या ठिकाणी संपूर्ण माहितीच्या व्हिडिओला आपण इथे सुरुवात करूयात. ठीक आहे. आता ते सांगण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माहित आहे, आता महाराष्ट्र पोलीस भरतीची देखील अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत. महत्वाचा पॉइंट म्हणजे 50% ते 60% प्रश्न मागील जसेच्या तसे रिपीट होत असल्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की तुम्ही पुस्तके खरेदी करा. जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. आता ही स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, हे जीडीचे जेवढे पण वेगवेगळे एक्झाम आहे मोठाले या ठिकाणी भारतातले ते घेत असते. तर तुम्हाला सांगतो, काल या ठिकाणी बघू शकता 1 डिसेंबर 1 डिसेंबर 2025 पासून याची अर्ज प्रक्रिया फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि जसं की मी सांगितले, तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकतात. आता 1 डिसेंबर पासून तुमची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही शेवटची 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि पेमेंट 1 जानेवारी पर्यंत करू शकता. आणि काही फॉर्म मध्ये चूक झाली असेल तर ती या ठिकाणी 8 जानेवारी पासून तर 10 जानेवारी पर्यंत ती चूक सुधरवू शकतात. ठीक आहे. आणि तुमची परीक्षा कधी होईल तर फेब्रुवारी एंडिंग किंवा एप्रिल मध्ये तुमची या दरम्यान तुमची पेपर होतील. आता संपूर्ण याच्यामध्ये डिटेल्स मध्ये माहिती सांगतो. आता याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, तर पहिली पोस्ट असणार आहे बीएसएफ, त्याच्यानंतर सीआरपीएफ, त्याच्यानंतर एसएसबी, त्याच्यानंतर आहे सीआयएसएफ, त्याच्यानंतर आहे आयटीबीपी, एसएसएफ, अशा वेगवेगळ्या एआर आसाम रायफल, त्याच्यानंतर एसएसएफ, अशा वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे. ज्याच्यामध्ये तुमची सर्वात पहिल्यांदा एक एक्झाम होणार आहे, पेपर होणार आहे, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी त्याला म्हटलं जातो. त्याच्यामध्ये पेपर होणार आहे. त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट, तुमची मैदानी चाचणी होते. त्याच्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते. अशा 3 स्टेप होत असतात. ठीक आहे. आता वयाची अट वगैरे सर्व माहिती येते पुढे डिटेल्स मध्ये देण्या अगोदर जागांची तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती देतो 1 मिनिटामध्ये. ठीक आहे. आता इथं जागांचा संपूर्ण कॅटेगरी वाईज मी कॉलम ओपन केलेला आहे. ज्याच्यामध्ये या ठिकाणी हा तक्ता आहे, या ठिकाणी बघू शकता पुरुषांचा तक्ता आणि हा आहे महिलांचा. महिला आणि पुरुष मिळून जागा किती आहेत तर 25,487 एवढ्या जागा आहेत. आता जर बघितलं पुरुषांना या ठिकाणी एससी कॅटेगरीला ही एससी इथे वरती कॅटेगरी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथं फोर्स दिलेले आहेत. बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आयटीबीपी, एआर. एआर म्हणजे आसाम रायफल. ठीक आहे. अशा सर्व या ठिकाणी इथून इकडे ह्या पुरुषांच्या पोस्ट आहेत. ठीक आहे. ओपनच्या इथे जागा बघू शकता. आता या सर्व इथे ओपनच्या जागा बघा. ओपनच्या जागा बघितल्या त्याच्यानंतर इथं पोस्ट बघू. त्याच्यानंतर समजा सीआयएसएफ ही पोस्ट आहे, तर एससी ला 1918 जागा आहेत, एसटी ला 1391, ओबीसी ला 2958, ईडब्ल्यूएस ला 1321 आणि ओपन ला 5547. अशा प्रकारे तुम्ही जागा बघू शकता. त्याचप्रमाणे हा महिलांचा देखील कॉलम आहे. महिलांचा देखील इथे कॉलम आहे. आणि इथं खाली टोटल जागा कॅटेगरी वाईज आणि फोर्स वाईज. आता फोर्स वाईज या टोटल जागा इथं तुम्ही बघू शकता. इथे पुढे दिसतील फोर्स वाईज, तुम्हाला इथं पुढे दिसतील. आणि कॅटेगरी वाईज देखील इथं टोटल दिसतील, पुरुषांना एवढे आणि महिलांना एवढे इथे दिसतील. हा तक्ता आणि हा संपूर्ण पीडीएफ आपला टेलिग्राम भेटेल, तेथून तुम्ही बघून घेऊ शकतात. ठीक आहे.
आता इथे महत्वाचा पॉइंट सर्वांना सांगून देतो. एस-एस-सी जी-डीच्या आणि एस-एस-सी जेवढ्या पण एक्झाम घेते त्या सर्व मराठीमध्ये होत असतात. 2021-22 पासून सर्व मराठीमध्ये होत असतात. त्याच्यामुळे आपल्या नोट्स देखील मराठीमध्ये आहे, ज्याचा तुम्हाला परीक्षेसाठी 100% फायदा होईल. त्याची माहिती पुढे देणार आहे. ज्यावेळेस अभ्यासक्रम सांगेल तिथे माहिती देईल. ठीक आहे. आता तुमचं वय कधीपासून मोजलं जाईल हे तुम्हाला इथे सांगून घेतो. तर 1/1/2026 1 जानेवारी 2026 पासून तुमचं वय मोजलं जाईल. याच्यासाठी वयाची अट किती आहे? तर इथे बघू शकता 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. 18 ते 23 वर्षापर्यंत असाल, तुमचं वय असेल तर फॉर्म भरू शकता. परंतु जर तुम्ही एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे असाल, एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे असेल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट असते. म्हणजे एस-सी आणि एस-टीचे उमेदवार आणि महिला आणि पुरुष 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि ओबीसीचे महिला पुरुष यांना 3 वर्षाची सूट असते. ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आता एक सर्व्हिसमॅन वगैरे त्यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सूट असलेली तुम्हाला बघायला भेटेल. हे जाहिरातीमध्ये तुम्ही बघून घेऊ शकता. जेवढे महत्वाचे पॉइंट आहेत तेच मी व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. इथे बघूयात. आता इथून पुढे पुढील महत्वाची माहिती इथे बघूयात. आता महाराष्ट्र पोलीस प्रमाणे एस-एस-सी मध्ये जीडीच्या भरतीमध्ये देखील या ठिकाणी एनसीसी वाल्यांना बोनस मार्क्स दिले जातात. एनसीसी सीट सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट आणि ए सर्टिफिकेट सर्वांना मार्क्स याच्यामध्ये दिले जातात. याची माहिती तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. आता पुढील पुढील जेवढी जेवढी महत्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला इथे सांगेल. कारण इथे फी या ठिकाणी जर बघितलं तर ओबीसीला या ठिकाणी ओबीसी आणि ओपन साठी आणि अदर कॅटेगरीसाठी 100 रुपयाची फी असते. त्याच्यानंतर एससी एसटी आणि एक सर्व्हिसमॅन यांना कोणत्याही प्रकारची फी नसते. ठीक आहे. बाकीच्यांना फक्त 100 रुपये असते. आता मी आधीच तुम्हाला 2-3 वेळा या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की परीक्षा मराठीमध्ये होत असते. त्यासोबतच हे महाराष्ट्रामध्ये एवढे 8-10 सेंटर या ठिकाणी उपलब्ध असतात. अहमदाबाद, गुजरात, राजकोट हे या ठिकाणी वेस्टर्न झोन येतात. त्याच्यामुळे येत आहे. त्याच्या आपल्याकडील जर विचारात केले तर पुणे, नाशिक, नांदेड, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती असे हे सेंटर महाराष्ट्रामधील हे तुम्हाला असणार आहे. याच्यापैकी कोणतेही तुम्ही चॉईस करू शकतात. ठीक आहे. सेंटर बाबत सांगितले, परीक्षा मराठीत होणार आहे. आता इथं महत्वाचा पॉईंट इथे मी तुम्हाला सांगून देतो. नोट्सचा तुम्हाला 100% फायदा होईल. सर्व नोट्स उपलब्ध आहेत. आता महत्वाचा पॉईंट म्हणजे इथे तुम्हाला अभ्यासक्रम सांगून घेतो. निगेटिव्ह मार्किंग कशा प्रकारे असते ते देखील सांगून देतो. तर या ठिकाणी बघू शकता जनरल इंटेलिजन्स अँड बघू शकता रिझनिंग बघू शकता. हे रिझनिंग म्हणजे इथे बुद्धिमत्ता विचारली जाते. बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न असतात. त्याला 40 गुण असतात. एका प्रश्नाला 2 गुण असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि त्याच्यामध्ये चालू घडामोडी देखील असतात. ते 20 प्रश्न तुम्हाला असतात. 40 गुणांसाठी एका प्रश्नाला 2 गुण. त्याच्यानंतर बघू शकता गणित असते 20 प्रश्न, त्याला 40 गुण असतात. त्याच्यानंतर तुम्हाला हिंदी व्याकरण एकदम सोप्या लेवलचे असतात. इथे 40 पैकी 40 मार्क्स तुम्ही घेतात. 20 पैकी 20 प्रश्न सोडवून 40 पैकी 40 मार्क्स येथे मिळवू शकतात. एकदम सोप्या लेवलची हिंदी व्याकरण विचारले जाते. याच्या देखील नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता इथं बघू शकता हे एकूण किती प्रश्न आहेत. तर एकूण प्रश्न आहेत हे 20 आणि 20 80 प्रश्न. हे 80 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 60 मिनिटाचा वेळ असतो आणि निगेटिव्ह मार्किंग किती असते? तर 1.25 म्हणजे या ठिकाणी 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असते. आता या सर्व विषयांच्या जर नोट्स घ्यायच्या असतील तर खाली हा नंबर देत आहे. बघू शकता हा नंबर देत आहे. सर्व विषयांच्या नोट्स भेटतील. याच्यामध्ये बुद्धिमत्ता, गणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि हिंदी व्याकरण सर्व नोट्स भेटतील. इंग्रजी व्याकरणच्या देखील नोट्स भेटतील. सर्व विषयांच्या नोट्स फक्त या ठिकाणी 210 रुपयामध्ये भेटतील. 210 रुपयामध्ये सर्व विषयांच्या नोट्स ज्या पीडीएफ आहेत, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात. फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान तुमची परीक्षा होईल. हे या ठिकाणी मी आधीच सांगितलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग बद्दल सांगितले, अभ्यासक्रम सांगितला. आता उंची वगैरे किती लागते ते तुम्हाला इथे सांगून घेण्याच्या अगोदर या ठिकाणी काय पॉईंट आहे. इथं मैदानी चाचणी कशा प्रकारे होते हे तुम्हाला सांगून घेतो. जे पुरुष उमेदवार आहेत, पुरुष उमेदवार बघू शकता. पुरुष उमेदवारांना या ठिकाणी 5 किलोमीटर पळायचे असते. ते 24 मिनिटामध्ये पळायचे असते. ते कधी असते तर तुमची आधी लेखी परीक्षा होती, त्याचा कट ऑफ लागतो आणि जे पात्र होतात ते 5 किलोमीटर पळायचे असते. त्याच्यात तुम्हाला या ठिकाणी 24 मिनिटाचा टायमिंग असतो. त्याच्यानंतर पुरुषांना 1600 मीटर पळायचे असते. 1600 मीटर पळायचे असते. त्याच्यामध्ये 7 मिनिट टायमिंग असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महिलांना 1600 मीटरसाठी 1600 मीटर असते. 8.5 मिनिटामध्ये सहज महिला पळतात. हे एकदम सोप्या लेवलचे ग्राउंड असते. त्याच्यानंतर 800 मीटर महिलांना असते. ते 5 मिनिटामध्ये पळायचे असते. सहज कव्हर होत असते. ठीक आहे.
आता ठीक आहे. बरोबर आहे. ही माहिती सांगितली. त्याच्यानंतर उंची वगैरे, छाती वगैरे मी तुम्हाला सांगतो. पुरुषांची उंची या ठिकाणी 170 सेंटीमीटर असायला पाहिजे. पुरुषांची उंची 170 असायला पाहिजे. महाराष्ट्र पोलिसमध्ये 165 असते, तुम्हाला माहीत असते. त्याच्यानंतर महिलांसाठी 157 उंची असायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉइंट इथे बघू शकता, एस-टी कॅटेगरीचे उमेदवार आहे. एस-टी कॅटेगरीचे उमेदवार आहे. त्याचे पुरुष या ठिकाणी 162.5 सेंटीमीटर उंची असेल, भरू शकता. आणि महिला 150 सेंटीमीटर उंची असेल तरी देखील येथे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता पुढील माहिती बघूया. बाकी या ठिकाणी जे आरक्षण आहे इतर कॅटेगरीला इथे आरक्षण नाही कोणत्याच प्रकारचे. ठीक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जेवढी पण महत्त्वाची माहिती होती ती सांगून घेतलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला जर नोट्स घ्यायचे असतील तर तो नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि फॉर्म भरून घ्यायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.